नमस्कार, केदारलिंग गौशाळा मसाई पठार पन्हाळा। तर आज आपण आपल्याकडे लाडूची पैदाश आपल्या गौशाळेतली आणि सुरभीची। तर असं माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं की हिला पाडीच होणार, तर ही आता उत्तम क्वालिटी पाडी झालेली आहे। तुम्ही बघू शकताय नाकाचा आकार अतिशय लहान, माता बघा, कानांची ठेवण आणि अतिशय प्युअर ब्लड लाईनमध्ये, कारण आपली गाय पण प्युअर ब्लड लाईनमधली आणि आपला ओळू पण प्युअर ब्लड लाईनचा। आणि तुम्ही बघू शकता अगदी ठेवण कांक्रेजमध्ये सगळ्यात टॉपची ठेवण झालेली आहे। आणि पुन्हा एकदा जय गोमाता, जय गोपाल। आणि कांक्रेजमधलं आपलं पाऊल जे चाललं आहे वाढवायचं, तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि परमेश्वर त्याला चांगली साथ देऊ दे आणि गौमातेची कृपा तशीच होऊ दे। आणि ही आपली सुरभी आत्ताच काही मिनिटापूर्वी तिचा जन्म झाला आणि तिचं नाव आपण शालू ठेवलंय, कारण सुरभीचं श आणि लाडूचं ल असं दोन्ही त्यात यावं म्हणून तिचं नाव पहिल्यापासून मी ठरवलेलं की अशा पद्धतीने। आता हे बघू शकता तुम्ही, कांक्रेजची प्युरिटी जी ही अशी असते, तोंड अतिशय लहान, आकूड, कान आणि हा तिचा माता। आणि आता कलर हिचा हा पांढराच होणार, पण हे आता जसं मोठी होईल तसं कलर बदलते। कांक्रेज वर्षातनं 3 वेळा कलर बदलते, एकदा काळ्या होत्यात कांक्रेज, एकदा पांढऱ्या होत्यात आणि एकदा कॉमन कलर होते, म्हणजे काळा आणि पांढरा मिक्स होते। तर तुम्ही बघू शकता आता, अरे हो हो, हे आता बघा बॉडी लेंथ अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे। आत्ताच ही गोड बातमी आम्हाला मामाने दिली आहे। अजून लहान बच्चा आहे आणि वजन वेट बघू शकता त्याचं, असं वाटत नाही की ते जास्त वेळ गप उभा राहील, काही तासातच ते चालायला लागेल। हे